नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता करूयात मराठीच्या सेतू अभ्यासातील अभ्यास. गेले 12 दिवस तुम्ही खूप चांगल्या रीतीने अभ्यास करताय आणि खूप अशी छान अशी सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला प्रेरणाही देताय आणि त्याच प्रेरणेतून आज तुमच्या पुढं काही उत्तरांसह उपस्थित राहत आहे. नक्कीच असा प्रतिसाद आपण देत राहाल याच अपेक्षेत आपलं या दिवस 13 आणि 14 या अभ्यासासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून आपल्या या पुढच्या दिवसाच्या अभ्यासाकडे वळूयात. तर पाहूयात की पहिले क्षेत्र जे आहे ते लेखन आणि वाचन. बघा की बऱ्याच वेळा बऱ्याचशा या मला काही अभिप्रायातून असे एक छान छान अभिप्राय पण येत आहेत आणि काही असेही येत आहेत की काही उत्तर आम्हाला सांगितले तर फार बरं होईल. मला उत्तरं तर सांगायला हवीत नाही असं नाही, परंतु स्वतः स्वयंअभ्यासाची गोडी लागण्यासाठी आपण हा अभ्यास करत आहोत. आणि आजचं हे क्षेत्र काय आहे बघा की वाचन आणि लेखन. जर तुम्ही मनपूर्वक वाचन कराल, समजपूर्वक वाचन कराल तर या प्रश्नांची कृती ज्या दिलेल्या आहेत त्या कृती तुम्हाला सहजरित्या सोडवता येतील. एक परिच्छेद जो दिलेला आहे तो परिच्छेद तुम्ही जी काही कृती सोडवायची ती सोडवत असताना 2दा-3दा वाचलात तर उत्तर लगेचच मिळून जातील. फक्त थोडासा सराव आपल्याला करणं गरजेचं आहे किंवा थोडा एक 5 ते 10 मिनिटाचा वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपोआप सगळी उत्तरं तुमची देऊ शकाल यात शंकाच नाही. तो करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. एक सराव म्हणून मी नक्कीच तुमच्याबरोबर चर्चा करत या प्रश्नांची कृतींची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जाऊयात कौशल्य आणि संकल्पना कोणकोणत्या आहेत ते पाहण्यासाठी. विविध साहित्य प्रकाराचे समजपूर्वक वाचन करणे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जे वाचन आहे ते वाचन जर समजपूर्वक केलं तर आपल्याला जे काही प्रश्न असतील, समस्या असतील तर त्या आपल्याला नक्की सोडतात किंवा समजतात. तर त्या सोडवण्याचा प्रयत्न आपणच करणार आहोत. दुसरं, मूल्यमापन करणे. म्हणजे जे काही आपण साहित्य वाचणार आहोत ते वाचत असताना तुम्हाला तुमचं मत हे सांगता आलं पाहिजेत. म्हणजेच त्याचं मूल्यमापन तुम्हाला करता आलं पाहिजेत की हे जे साहित्य आहे ते साहित्य चांगलं आहे की वाईट आहे आणि ते चांगलं का आहे आणि वाईट काय आहे. हे जेव्हा तुम्ही समजपूर्वक वाचन कराल त्यावेळी तुम्ही तुमचं मत प्रदर्शित करू शकाल आणि ते करता येणं हेच तर खरं कौशल्य आहे. त्याचबरोबर चिकित्सक विचार करून स्वतंत्र व प्रभावी लेखन करता येणे. ज्यावेळी तुम्ही विविध साहित्य प्रकार वाचत असता ते वाचत असताना तुम्हाला लेखन शैलीकडे देखील वळायचं आहे. मग ही लेखनशैली ज्यावेळी तुम्ही प्रभावी मांडणार आहात तर ती तुम्हाला प्रभावीपणे मांडता आली पाहिजे. स्वतंत्ररित्या तुम्हाला ती मांडता आली पाहिजेत आणि ती मांडता येते केव्हा तर ज्यावेळी समोर असलेली साहित्यकृती तुम्ही वाचता, पाहता, ऐकता तर त्यावेळी त्याच्यावर स्वतः विचार चिकित्सक रीतीने करता त्याच वेळी तुम्हाला त्या साहित्यकृतीबद्दल आपलं मत मांडता येतं. मांडल्याबरोबर लिहिता देखील येतं आणि नव्हे ते आलंच पाहिजेत. याच दृष्टिकोनातून आपण वाचन आणि लेखन हे क्षेत्र सोबत घेऊन वाचन देखील खूप छान रीतीने करणार आहोत आणि लेखनही आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यातील एक साहित्य प्रकार पाहूयात, ललित साहित्यामधील आत्मचरित्र. बघूयात, जाणून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, बघा की स्वतःविषयी व्यक्त होण्यास सांगितले. म्हणजे ज्यावेळी आपल्याला काही प्रश्न विचारले जातात किंवा आपल्याला बोलायला सांगितलं जातं तर त्यावेळी आपण बोलणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे बोलत असताना काही वेळ आपल्याला बघा भाषण संभाषणामध्ये स्वतःविषयीच प्रश्न विचारले जातात आणि स्वतःविषयीच माहिती तुम्हाला सांगावी लागते. तर ती सांगत असताना तुम्ही न लाजता न भीता ती सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे सांगत असताना काय आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी काही घडत असतात आणि त्या घडलेल्या गोष्टी सांगणं हे म्हणजेच तुम्ही तुमचं आत्मचरित्र थोडक्यात सांगणं असाच प्रकार आपल्याला अनुभवावा लागतो किंवा अनुभवास येतो. तर यामध्ये आत्मचरित्र म्हणजे स्वतःविषयी व्यक्त झालेला आत्मविष्कार. तर तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती कशी सांगायची असते किंवा आपण आपलं आत्मचरित्र कसं सांगायचं असतं
हे सांगण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण आपल्याला इथं दिलेलं आहे. ते उदाहरण आपण समजून घेऊयात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या भावी आयुष्यामध्ये घडलेले काही चांगले प्रसंग किंवा काही अविस्मरणीय गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून आपला आत्मचरित्र लिहिण्याची सवय तुम्ही लावाल तर नक्कीच फार मोठं कार्य तुम्ही कराल. म्हणजेच लेखन साहित्यामध्ये तुम्ही एक अजरामर होऊन जाल. तर बघूयात डॉक्टर कलाम यांचं बालपण. त्यांच्या जीवनाबद्दल दिलेला हा उतारा आपण लक्षपूर्वक ऐकूयात आणि वाचूयात देखील. ज्यावेळी आपण वाचणार आहोत, ऐकणार आहोत, तर त्यावेळी मात्र आपले लक्ष हे अत्यंत आत्मकेंद्रित आणि वैविध्यपूर्ण लक्ष आपल्या या उतार्याकडे असणं गरजेचं आहे. बघा की माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात STR मनिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. मीही मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. रामेश्वरमध्ये येणाऱ्या वर्तमानपत्राचा तो एकुलता एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वेगाडीनं पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य त्यातून साधत असे. कोणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे तर कुणी चेन्नईच्या म्हणजेच मद्रास बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. थोडे जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जीनाबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण झाडून सर्वजणांना पेरियार, EV रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. दिनमनी हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. त्यातील चित्राकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन आपल्या गिऱ्हाईकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. बघा, हा पूर्ण जो उतारा दिलेला आहे किंवा अनुभव जो दिलेला आहे तो अनुभव हा अब्दुल कलाम यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग, घटना म्हणूयात आपण लहानपणीची, ती तिथं आपल्याला या त्यांनी जी काही सांगितलेली आहे ती आपल्याला आत्ता वाचायला आणि मी आत्ता वाचली, तुम्ही ऐकलीत, वाचायला आणि ऐकायला तुम्हाला मिळाली. म्हणजेच वरती आपण पाहिलं की आत्मचरित्रामध्ये आपण आपल्या स्वतःबद्दलची आपल्या जीवनामध्ये घडलेली घटना, चांगली अथवा वाईट, अविस्मरणीय अशी जेव्हा आपण लिहितो, सांगतो, ती आत्मचरित्रामध्ये येते. असा हा दिलेला एक प्रसंग आहे आणि त्या प्रसंगावरून आपल्याला काही कृती विचारलेल्या आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की बाळांनो, हे जर वाचन तुम्ही आता समजपूर्वक काही महत्त्वाच्या गोष्टी जर लक्षात ठेवल्यात आणि कुठेतरी तिचं अशा अंडरलाईन केल्यात त्या गोष्टींना, तर नक्कीच आपल्याला
केवळ अभ्यासच नाही तर आपल्याला लेखनाची सवय देखील एक चांगली लागू शकते आणि एक बैठक अभ्यासाची विचार करण्याची सवय देखील आपल्याला लागू शकते आणि मग उत्तर शोधायला नक्कीच वेळ जात नाही किंवा कोणाला विचारावं लागत नाही. म्हणून समजपूर्वक वाचन करण्याचा प्रयत्न करत राहा आणि कृतींची उत्तरं तुम्हीच देत राहा. तरीही एक उदाहरण म्हणून आपल्याला सोबत मी तुमच्या आहे. बघा की हा उतारा आपण स्वतः वाचायचा आहे. बघा, मूक मूक म्हणजे स्वतः मूकपणाने जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये ते चांगलं राहतं, समजतं देखील आणि मग समजल्यानंतर आपल्याला या ज्या गोष्टी विचारलेल्या आहेत त्या विचारलेल्या गोष्टींना सामोरं जाणं फार सोपं होतं. बघा की या ठिकाणी आपल्याला एक कृती अशी विचारली आहे, वरील उतार्याचे निवेदक. सोपं आहे, तुम्ही सांगू शकाल. निवेदक म्हणजे सांगणारी व्यक्ती, अर्थात कोणाबद्दल कोण सांगतंय? डॉक्टर अब्दुल कलाम. दुसरं, उतार्यात कोणाविषयी सांगितलं आहे? पहिल्यांदा आपण पाहिलं, जर बारकाईनं पाहिलं असेल तर इथं आपल्याला इथंच उत्तर सापडतंय की आमच्या गावात STR मनिकम नावाचे क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते, यांच्याबद्दल त्यांनी या उतार्यामध्ये सांगितलेलं आहे. लेखकाच्या बालपणीच्या कोणत्या घटनेचे वर्णन प्रस्तुत उतार्यात आले आहे? बघा की इथं एक वर्तमानपत्र आहे. या वर्तमानपत्राबद्दलची माहिती इथं आपल्याला सगळ्यांना अनुभवायला येते आणि हे वर्तमानपत्र कोणतं आहे? दिनमणी, है की नाही? दिनमणी हे जे तमिळ वर्तमानपत्र आहे त्याविषयी आपल्याला अनुभवायला येतं. पुढचा प्रश्न असा आहे, उतारात वर्णन केलेल्या घटनेशी संबंधित असणारी व्यक्ती. आता हे जे आत्ता आपण वाचलं त्याच्यामध्ये तमिळ वर्तमानपत्र, याचं वर्तमानपत्र जे यायचं त्या वर्तमानपत्राची देवाणघेवाण करणारी व्यक्ती कोण आहे? शमशुद्दीन. बरोबर आहे, दूरचा भाऊ. घटनेशी संबंधित असणारे व्यक्तीचे विशेष, म्हणजे शमशुद्दीनचे जे व्यक्तिविशेष आहेत ते व्यक्तिविशेष आपण इथं सांगणार आहोत. यामध्ये की बघा आपल्याला पाहायला मिळते की वर्तमानपत्राचा तो एकुलता एक वितरक होता. हा शमशुद्दीनचा एक विशेष आहे, एकुलता एक. आणि दुसरा त्याचा आपल्याला विशेष सांगता येऊ शकतं की शमशुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. आहे ना सोपं? फक्त आपण लक्षपूर्वक वाचणं आणि त्याच्याकडं पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे, मग आपल्याला काहीही अवघड वाटत नाही. उतारात लेखकाने स्वतःबद्दलची कोणती विशेष बाब सांगितलेली आहे? कोणती विशेष बाब आहे? बघा, स्पष्ट सांगितले त्यांनी की बाबा त्यावेळी एक दिनमणी नावाचं तमिळ वर्तमानपत्र यायचं, त्या वर्तमानपत्रामध्ये जे छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत, त्यातील चित्राकडे बघून मी समाधान मानत असे. हे त्यांनी आपल्या स्वतःच्या विषयी सांगितलेलं आहे आणि गिरायकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी त्यातील चित्रे बघून घेत असे. म्हणजे किती मनाचा मोठेपणा इथे व्यक्त झालेला आपल्याला दिसतो. मोठी माणसं सुद्धा आपल्यामध्ये एक विचारामध्ये आपुलकीयुक्त ज्या गोष्टी आहेत नाहीत त्या प्रामाणिकपणे कबूल करत असतात, हेच आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही समजपूर्वक वाचन मनन कराल तर लेखन करणं देखील तेवढं सोपं जाणार आहे. सक्षम बनूया. बघा की या आत्मचरित्रात्मक लेखाच्या दृढीकरणासाठी, म्हणजे हा जो हे उतारावरचा जो दिलेला आहे तसे आणखीन उतारे तुम्ही घ्या, शोधा आणि ते लिहून आपल्या 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये दिलेले काही छापलेले आहेत तर ते तुम्ही घ्या आणि त्याच्यावर काही कृती निर्माण करा आणि त्या कृती किमान 5 करा आणि त्या केलेल्या कृती सोडवून मला पाठवा. नक्कीच त्या तुम्हाला येतील आणि येणार आहेत आणि नक्कीच तुम्ही मला पाठवणार आहात आणि त्या नक्की बरोबर येतील यात मुळीच शंका राहणार नाही. बघा की ज्यावेळी आपण हे आत्मचरित्र लिहित असतो त्यावेळी बघा की लेखकाच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन
आपल्याला घडत असतं. आता आपल्या वरच्या उतारामध्ये आपण अब्दुल कलाम यांच्याविषयी पाहिलेलं आहे पूर्णदर्शन. त्याचप्रमाणे लेखकाच्या जीवनविषयक अनुभव, त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव जो आहे, वाचनाचं वेड त्यांना कसं लागलेलं आहे आणि त्यांचा भावाचा कसा प्रभाव त्यांच्यावर होता, हा अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. लेखकाने विविध घटकांविषयी, व्यक्तीविषयी किंवा प्रसंगाविषयी व्यक्त केलेले विचार, की आत्मचरित्रामध्ये काय असतं, तर बघा की जो लिहिणारा असतो, ती व्यक्ती काय करते, की वेगवेगळे जे घटक असतात त्या घटकाविषयी आणि त्याचप्रमाणे व्यक्तीविषयी काही प्रसंग घडत असतात, त्या प्रसंगाविषयी आपले विचार व्यक्त करत असते. ते खऱ्या अर्थानं हळूहळू उलगडत गेलेलं आत्मचरित्र असतं. आणि असंच आत्मचरित्र लिहिण्याची सवय तुम्हाला लागावी म्हणून लेखन आणि वाचन या क्षेत्राच्या संदर्भातून आपल्याला हे कौशल्य विकसित आत्मचरित्राचं करायचं आहे. लेखकाच्या संबंधित काळातील वातावरणाचे केलेले वर्णन. हे जे आत्मचरित्र असतं, त्या आत्मचरित्रामध्ये आणखीन काय पाहायला मिळतं, तर ज्यावेळी लेखक ते लेखन करत असतो, आत्मचरित्र लिहित असतो, त्यावेळी त्यावेळचा त्याचा जो काळ असतो, त्या काळामध्ये जे त्याचं वातावरण असतं, त्या वातावरणाचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख आवर्जून आपल्याला वाचायला पाहायला मिळत असतो आणि तिथं तो लिहित असतो. म्हणून बाळांनो, आपण देखील ज्यावेळी आपल्याबद्दलची माहिती लिहिणार असतो, सांगणार असतो, त्यावेळी देखील आपल्या या विचारामध्ये आपल्याच वेळचा वातावरण निर्मिती होत असते आणि त्याच काळातील वर्णन आपण करत असतो आणि नव्हे ते करायला हवा. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा पुढचा मुद्दा म्हणजे की आत्मचरित्रात लेखक स्वतः केंद्रस्थानी असतो. म्हणजे मुख्य भूमिका जी असते ती भूमिका स्वतः जो लिहिणारा लेखक असतो त्याची असते. तिसरी व्यक्ती इथं येत नाही. मी हा करता असून त्या ठिकाणी तो स्वतःबद्दलची सगळी माहिती इथं आपल्याला अनुभवाच्या रूपामधून विचारातून व्यक्त करत असतो. आणि मग असं करत असताना आणखीन एक सरावासाठी दिलेला हा जो उतारा आहे, तो उतारा आपण बघूयात, त्याचा आपण सराव करूयात आणि असेच उतारे अधिक घेत आपण कृती सोडवण्याचा प्रयत्न करूयात. तर पाहूयात हा एक आणखीन उतारा. अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. जेव्हा जेव्हा मी जाई तेव्हा ते लिहितच असत. 5 मिनिटं मी आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साठेवहिनी गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या. त्यांच्या जवळच एक तांब्या, एकच जर्मनचं ताट, एक डेचकी असा हा संसार तोंड वासून पडलेला. चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा, लेंगा हँगरला लोंबकळत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गॉर्कीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गॉर्कीला गुरु मानतात, तो त्यांचा आदर्श आहे वगैरे. हे दृश्य पाहत असताना एकाएकी मजकडे अण्णांनी पाहिलं. केव्हा आलात विचारलं. नुकतंच आलो असं मी सांगितलं. मी चिरागनगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत. अण्णांना माझ्या विना करमत नसे व मलाही गमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला. आता हा जो उतारा तुम्हाला दिलेला आहे, तो उतारा जसं मी सांगितलं की बाळांनो, की जे जे महत्त्वाचे शब्द आहेत त्या महत्त्वाच्या शब्दांखाली रेघा ओढा. एक पेन्सिल घेऊन बसायचं किंवा पेन घेऊन बसायचं आणि तिथं एक किंवा वही पेन घेऊन बसा आणि त्यातले महत्त्वाचे जे शब्द वाटतायत ते तुम्ही लिहून ठेवा. आणि ते लिहिल्यानंतर आणखीन एकदा वाचा हा उतारा आणि तो वाचा आणि ते वाचल्यानंतर नक्की तुमच्या लक्षात येईल की या उतार्यामध्ये काय सांगितलेलं आहे. आणि मग ते सांगितल्यानंतर प्रामाणिक प्रयत्न करा. मात्र हे जेव्हा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही कराल, मग त्यावेळी तुम्हाला अजिबात पुढची कोणतीही समस्या येणार नाही.
किती सोप्या आणि साध्या कृती तुम्हाला विचारलेल्या आहेत बघा, की लेखकाच्या जीवनातील कोणत्या प्रसंगाचे वर्णन उतार्यात आले आहे. कोणता प्रसंग आहे तो आता तुम्ही सांगू शकाल. आता आपल्याला सांगता आलं पाहिजे. लेखक अण्णांच्या घरी गेले तेव्हाचा हा प्रसंग जो आहे त्या प्रसंगाचं इथं वर्णन आलेलं आहे. दुसरी कृती विचारली, वर्णन करा. लेखकाला अण्णांच्या प्रथमदर्शनी झालेल्या दर्शनाचे वर्णन. कसे दिसत होते अण्णा, काय करत होते अण्णा त्यावेळी, इथे दिलेले बघा. मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसलेले, एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. असं दर्शन हे लेखकाला घडलेलं आहे. हे तुम्ही तिथं लिहू शकता. 3. खालची जी कृती ती तर खूप सोपी आहे, की अण्णांच्या संसारातील वस्तू त्या तर तुम्हाला आता सांगता येतील. जर्मनचं भांड, जर्मनचं ताट, तांब्या, डेचकी. चौथा तर तुम्ही तेवढं शोधून लिहा. पुढची कृती विचारली बघा, लेखक व अण्णा यांच्यात अतूट नाते दर्शवणारी उतार्यातील वाक्य. किती सोपं विचारले बघा. येतं आपल्याला, फक्त काय करतो आपण, भीती घेतो आणि त्या भीतीमुळं आपल्याला असं वाटतं की आपलं चुकतंय. सराव केला की आपलं काहीही चुकत नाही. बघा की आता ते दोघांचं नातं असलेले 2 वाक्य कोणती इथं दिसतात बघा, की मी चिराग नगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत. अण्णांना माझ्या विना करमत नसे व मलाही गमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला. आहेत की नाही सोपी बघा उत्तर. फक्त ती लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आता शेवटची कृती आहे बघा, प्रस्तुत उतार्याच्या आधारे अण्णांच्या स्वभाव विशेषाचे वर्णन तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा. म्हणजे अण्णांचा स्वभाव कसा होता, त्यांची स्वभावाची वैशिष्ट्य काय होती, हे या उतार्यावरून तुमच्या लक्षात येतील आणि हे तुमच्या शब्दात सोदाहरण म्हणजे उदाहरण असं लिहायचं. हे वरचं उतारा जो आहे तो उतारा एकदा पुन्हा वाचा आणि ते वाचून अण्णांचे कोणकोणते स्वभाव विशेष दिसत आहेत ते लिहा आणि उदाहरण इथं लिहा. तुमच्या शब्दात लिहा, काहीही हरकत नाही. येणार आहे, चुकणार तर अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही ते लिहायचं आहे, लिहिणार आहात आणि नक्कीच ते मार्क तुम्ही मिळवणार आहात. याच अपेक्षेत आपण कल्पक देखील होऊयात. कल्पक होण्यासाठी काय करायचे बघा, की तुमच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंगाविषयी तुमचे मत लिहा. तुम्ही तुमचा एक मस्तपैकी जीवनातला घडलेला, शाळेत घडलेला, छानपैकी कधीतरी प्रसाद मिळालेला, कधीतरी शाबासकी मिळवलेला, आईबाबांकडून किंवा इतर कुठेही घडलेला प्रसंग, तो प्रसंग तुम्ही लिहायचा आहे. तसेच तुम्ही वाचलेल्या आत्मचरित्रात्मक पाठाचे वरील मुद्द्यांना अनुसरून विश्लेषण करा. बघा आत्मचरित्रात्मक असे पाठ आपल्याकडे आहेत, ते पाठ निवडायचे आणि वरती जे मुद्दे मी मगाशी सांगितलेत या मुद्द्यांना अनुसरून तुम्ही त्याचं विश्लेषण करायचं आहे. बघा या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही त्याचं विश्लेषण करायचं आहे. येणार आहे, करणार आहात, करत राहाल, मला उत्तर नक्कीच पाठवत राहाल. याच अपेक्षेत इथेच थांबूयात. उत्तरांसह आता आपण भेटलेलो आहोत, असंच भेटत राहूयात, अभ्यास करूयात. 15 तारखेचा परीक्षेचा आणखीन काही उत्तरासह पुन्हा लवकरच भेटूया. तर थांबूयात. धन्यवाद.